राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा आधारवड, आमच्या राष्ट्रवादी परिवाराचा आधारवड आदरणीय दादांचं आज सकाळी अपघाती निधन झाल्याची दुःखद वार्ता आली आणि आम्ही सर्वजण कोलमडून गेलो. खरं तर दादांचं आणि परळीचं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं राहिलेलं आहे. 2011पासून राष्ट्रवादी परिवारामध्ये आम्ही काम करतो. आमच्या पूर्वीसुद्धा अनेक सहकारी आमचे राष्ट्रवादीमध्ये काम करतात. पण ह्या 15 वर्षामध्ये दादांची जी अटॅचमेंट परळीसाठी झाली होती फार मोठी होती. परळीच्या विकासाच्या योगदानामध्ये दादांचं अतिशय अतुल्य असं योगदान होतं आणि आज दादा जाण्यानं आमचा आधारवडच कोसळला आहे, आमचं सह्याद्रीच कोसळला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर 30 तारखेला आदरणीय दादांचा वेळ आम्ही परळी नगर परिषदेच्या विकास कामासाठी घेतला होता. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परळीसाठी भरभरून मागावं, एक गिफ्ट दादांकडून मागावी ही आमची भावना होती आणि मुंडे साहेबांनी वेळ घेतला होता. असे सगळे प्रस्ताव आम्ही 2 दिवसापासून करत होतो आणि मनामध्ये शल्य राहील की आम्ही निवडून आलो राष्ट्रवादीकडे, सलग 3ऱ्यांदा ही नगर परिषद आली आणि आम्ही दादांना या निवडीनंतर भेटू शकलो नाहीत हे आयुष्यभर मनामध्ये शल्य राहील आणि हे जे दुःख आहे हे कधीच भरून न येणारं दुःख आहे. कारण दादा केवळ एका पक्षापुरते आमच्या नव्हते, दादा महाराष्ट्रासाठी होते. महाराष्ट्रात असा एकही नेता नाही की तो सकाळी 5 वाजल्यापासून आपल्या कामाची सुरुवात करत असेल. त्यामुळं एवढा कार्यकुशल, कर्तव्य कठोर आणि प्रशासनावर वचक असणारा नेता आता होणे नाही ही भावना आमची आहे. या संदर्भात धनंजय मुंडे साहेबांशी आपलं काही चर्चा झालेली आहे? अर्ध्या तासापूर्वी माझं मुंडे साहेबांशी संवाद झाला. साहेब बारामतीकडे प्रस्थान केले त्यांनी आणि साहेब अक्षरशः कोल्हाप साहेब त्यांचं शोकच थांबत नाहीये आणि त्यांची अशी भावना होती की आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग आले की एक मोठा असा दुःखाचा प्रसंग येतो की त्याच्यातून आपण सावरूच शकत नाहीये आणि आम्हाला तर धनुभाऊंचे आम्ही सहकारी म्हणून आम्हाला साहेबांची सुद्धा काळजी वाटते की ह्या दुःखातून प्रभू वैद्यनाथ आणि साहेबांना त्यांना बळ द्यावं आणि धनुभाऊंनी सुद्धा पवार कुटुंबियांना ह्या मोठ्या आघातातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सांत्वनपर त्यांनाही बळ द्यावं अशी प्रभू वैद्यनाथ चरणी आम्ही प्रार्थना करतो.